मतदान तुमचं पूर्व विधानसभा? आमचं पूर्व विधानसभामध्ये. अच्छा, काय कुणाची हवा आहे सध्या? हवा म्हणजे सध्या सगळ्याची टफ फाईट आहे. त्याच्यामध्ये विशेष करून औरंगाबाद पूर्वमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार अतुल सावे आणि MIM पक्षाचे एकत्र लढणारे इम्तियाज जलील यांच्यात टफ फाईट आहे. अतुल सावेची हवा आहे. हवा तर अतुलच सावेची. अतुल सावे. अतुल सावेची. सावेंची. आता हवा तर असं कोणाचीच कळत नाही सध्या. पूर्वमध्ये बीजेपीची आहे, सावे सरांची. अतुल सावे साहब की हवा है इधर, उनका काम भी अच्छा है थोड़ा. मागचे काही विकास कामं? काय ते सावेचं काम बरोबर नाही तर काहीच. सावे मुश्किल आहे येणे, सावे नाही येऊ शकत. बदल होऊ शकतो. काय मागच्या काळात विकास कामं झाली आहेत काय, कशामुळे? विकास कामे बरे झाले त्यापैकी. काही विकास कामं झाली आहेत? झालेत नाही, रस्त्यात त्यानेच काम केलं. माणूस नाही त्याचं काम आहे. रस्त्याचं खैरे साहेबांनी 4 वेळा उद्घाटन केलं होतं, पण सावे जे आले ना त्यानंतर हा रस्ता बनलेला आहे. रस्ता परत अंतर्गत काम आहेत त्याची. यावेळेस आहे परत पुन्हा संधी? हा, येतील ना, यायलाच पाहिजे. नाही, विकास कामं भरपूर त्यांचे. बरं. हो, हे जे लाडकी बहीण आलेली आहे तर त्याचा फायदा होईल का सरकारला? ते मी नाही सांगू शकत. ते आता ते या लोकांवर अवलंबून आहे. होऊ शकतो, पण एक पक्ष म्हणून ते आणि माणूस चांगला आहे त्या हिशोबाने ते वोटिंग होईल त्यांना. लाडकी बहीण हाँ वो भी अच्छा है ना. लाडकी बहीण योजनेचा काय फायदा होईल का? मला नाही वाटत लाडक्या बहिणीचा फायदा होईल. हा, म्हणजे सरकारला अतुल सावे तुमचं आले का? व्हायला पाहिजे. तुमचे हो, आले आले. आले का? आनंद पण आहे किती का? दिवस येणार आहे? आनंद तर आहे. आता दिवाळी तर झाली चांगली. पण हे पुढे सांगता येतं का पुढे राहणार आहे म्हणून? बरं, महिला मंडळ तुमच्याकडे जास्त येतात तर काय लाडकी बहिणीचं काय अंदाज, काय चर्चा, कधी बहीण सुरू करायला येणार नाही? लाडक्या बहिणी चर्चा आहे, पण नाही महागाईमुळे नाही काय म्हणजे करते थोडंसं लेडीज. जास्त. हा, हा, ही जी फोडाफोडी झालेली आहे महाराष्ट्रात त्याचा आपल्या इकडे पूर्वमध्ये काही परिणाम जाणवतो का नाही? नाही तसं काही जाणवत नाही. तसं काही नाही. पाडापाडी फोडाफोडी जी झाली महाराष्ट्रात त्याचा परिणाम इकडे. याच्यामुळे नाराज आहे सगळे आम्ही. अच्छा, बीजेपीला काही नाही म्हणजे आमचा नाही सपोर्ट आहे बीजेपीला, पण नाही का जर शिंदे गटामुळे थोडंसं आम्ही नाराज आहे बीजेपीवर. अजून काय सांगाल आता सध्याची राजकीय परिस्थिती जी सुरू आहे? राजकीय परिस्थिती नाही, राजकीय परिस्थिती तर वाईटच आहे सध्या, पण वैयक्तिक घेतल्या जर विचार केला तर साहेबांसाठी ठीक आहे. तिथे जलील उभे आहेत MIM कडनं, त्यांची हवा आहे. नाही, जलील माणूस चांगला आहे, नेता म्हणून पण चांगला आहे. मग आता हे शेवटी विकास कामासाठी तर साहेबाला मतदान केलं पाहिजे. काँग्रेसचा ही पूर्व मतदारसंघामध्ये एक पहिली उमेदवार होते, त्याच्यानंतर अचानक काँग्रेस दुसरी उमेदवार दिली महाविकासाठी. त्याचा परिणाम काही जाणवले या मतदारसंघात? नाही काही नाही, साहेबाला काय नाही, टक्कर सगळं साहेबाला मतदान होईल.